चला बेरीज शिकतोय आपण. बेरीज करताना कधी कधी काय होतं की आपण काय करतो, आपल्याला जर 2 अंक दिलेले असेल, कसे 20 अधिक 20 जर दिलं असं दिलं तर आपण लगेच काय करतो, त्याच्यामध्ये लिहितो की याची बेरीज कशी येणार आहे, किती येणार आहे, 40 येणार आहे. पण बेरीज 2 पद्धतीने होते, एक उभ्या पद्धतीने होते, एक आडव्या पद्धतीने होते. पण आपल्याला उभ्या पद्धतीने कितीही जरी तुम्हाला अंक दिला तर ते काय करता येते, लवकर करता येते. पण जर आडवे दिलं तर करता येते का, नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, जर 2 अंक दिलेले असेल तर करता, पण 2 पेक्षा जर जास्त अंक दिलेले असतील तर कशी करणार तुम्ही बेरीज. मग आता मी तुम्हाला इथं दिलं काय, 18 अधिक 19 अधिक 20 अधिक 21 अधिक 22, ह्याची जर तुम्हाला अशी पटकन बेरीज सांगा म्हणलं तर तुम्हाला येणार आहे का, नाही. पण मी तुम्हाला शिकवते की बा पटकन बेरीज कशी करता येईल. परीक्षेमध्ये तुम्हाला असं वेळ असणार आहे का करत बसण्यासाठी, नाही. मग आपण काय करायचं अशा वेळेच्या वेळेस, अशी आता हे किती अंक आहेत ते आपण मोजायच्या अगोदर 1 2 3 4 आणि 5 5 अंकाची बेरीज करत असताना आपण काय करायचं, जो मिडलचा म्हणजे कोणता, मधला अंक घ्यायचा. कुठे घ्यायचा, बाजूला घ्या. चला घेतला. मग काय करायचं, अंक किती आहेत टोटल, हे 5. मग त्याला काय करायचं, गुणाकारामध्ये घ्यायचं आणि 5 न गुणाकार करायचा. त्याचा 5 न गुणाकार, बघा बरं, 5 0 0 5 दोन्ही 10. मग तुम्ही करा बरं बेरीज आणि बघा करून बेरीज ते याची बेरीज किती येणार आहे, मग 100 येणार. किती येणार आहे, 100 येणार. मग असे दुसऱ्याही अंकांचे तुम्ही करून बघा आणखी. 31 32 33 34 अधिक 35. मग आता ह्याची बघा बरं, आता हे पण किती अंक आहेत, 5च आहेत. अशी करत बसायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो. मग आपण काय करायचं, मधला अंक इथला कोणता आहे, 33 आहे. त्याला घेतले का 5, ठीक आहे. मग हे 5 5 3 15 15 ला 5 5 किती आला, 1 आला. 5 3 15 15 आणि 1 16. बघा याची येते की नाही बेरीज, 165. तुम्ही अशी करून बघा. मग याची किती येणार आहे, 165 येणार आहे. ही झाली तुमची बेरीज करण्याची कशी पद्धत, सोपी पद्धत. जर क्रमाने नसली तर संख्या बघा. एक डाऊट